So now next आता तुम्ही lesson start करता. It is triangles. आणि त्याचा सगळ्यांत चड मार्क्स असा त्यावरचा टोटल 12 मार्क्स असा. यूजुअली 7 मार्क्स असतात यावरचा मार्क्स वाढेल म्हणजे लास्ट इयर वाढेल यावरचा सेम असतले. मस्त लेसन डिफिकल्ट असा ठीक आहे सांगता या लेसनांनो एक ऍक्च्युअली 3 मार्क्स आणि एक रायडर नाही ते डिफिकल्ट असतात. ऑल ऍप्लिकेशन तिथून टोटल 12 मार्क्स रे. आता यावरचा मे बी 2 रायडर येऊ शकतात. 3 6 मार्क्स मागणार डिफिकल्ट पहिले एक देतात ती 2 देतात. हां आणि एक असता भितर इझी आहे इतकं सांगतो डिफिकल्ट ना. तर इझी पार्ट इज थिअरम हा 3 तो असे सेम 3 एक घेतलो खंयचो तरी तो 3 सारखे असे रट्टा मारूनच पाहिजे सांगता न्यू थिअरमचा ते कसं अशा रट्टा तर ते 3 थिअरमचा एक शेवट येता त्याका 3 मार्क्स आले. ते प्रॉब्लेम आहे एक 2-3 मार्क्सचा ते इझी आहे मातशे प्रॅक्टिस होईल जाल्यार. लेसन डिफिकल्ट आपण आम्ही काय प्रश्न इझी करून शिकूया. सो स्टार्ट करता आमचे ट्रायंगल. सो व्हॉट इज ट्रायंगल? Triangle meter any closed figure with 3 lines. Example, closed figure with 3 line segment is called a triangle. Curved figure. Curve ang pwede to line segment han. Curve ang imol na. So आता इथे किती असतात ट्रायंगलचा 3 साइड्स असतात. 1 2 3 साइड्स असतात आणि किती असतात अँगल 3 अँगल असतात आणि याचे पॉइंट्स जो लाइन सेगमेंट मीटर ते म्हणतात वर्टायसिस ऑफ ट्रायंगल. फर्स्ट आमचे बेसिक्स थोडे एक्सप्लेन करतो प्रॉपर्टीज मागीर प्रॉब्लेम आणि एका थेरम सांगितलं. तर ट्रायंगल मीटर सगळ्यांना कळेल. आता थोडे प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल पळोवया. ते आम्ही ऑलरेडी पहिली शिकल्या. कोणती प्रॉपर्टी शिकल्या आम्ही ऑलरेडी. तर त्या अँगलांना नाव देऊया आता. दिस इज अँगल 1, दिस इज अँगल 2, दिस इज अँगल 3. तर एकांची किती रिलेशन असता एकांची सम किती असता 1 yes angle 1 plus angle 2 plus angle 3 is 180 degree. This is called angle sum property of triangle. ते बरोबर म्हणजे मी एक्सप्लेन करता मागीर बरोबर सांगता केन्ना बरोबर. आणि किती प्रॉपर्टी शिकलेले आम्ही. सपोज असं आहे अँगल ड्रॉ केलो. हां याचं नाव दिले 4. 1 2 3 हा तेका म्हणटा की इंटेरियर एंगल्स ऑफ ट्रायंगल. एंगल 4 किती आतलो एक्सटेरियर एंगल. तर त्यांचे एक रिलेशन आहे एक्सटेरियर एंगल आणि इंटेरियर एंगल. पण यार असं 1 plus 2 is equal to correct. Angle 1 plus angle 2 is equal to angle 4. The sum of the two interior angles is equal to the exterior angle which is opposite to that. Not here or here. It is opposite to that. So एका म्हणटा exterior angle property. sekarang copy करा फास्ट नेक्स्ट वन होया एरिया ऑफ ट्रायंगल किती फाइंड आउट. सपोज ट्रायंगल असा हा ए बी सी. सपोज म्हाका याची एरिया कॅल्क्युलेट करपाक जाय. तर कशी कॅल्क्युलेट करता आमी किती असा फॉर्म्युला हाफ बेस इनटू हाइट करेक्ट. So that is आपल्याला असं काय म्हणतात बेस. BC is a base. हाइट किती असते हाइट सदाच perpendicular distance from this point opposite point. perpendicular straight line. इवर ही हाइट जावची ना तर perpendicular distance हाइट जाते. ABCD याचं नाव दिलं D. त्याला ही त्यातली हाइट 8. The formula is area of triangle. Yes, area of triangle. Formula is half base into height. Box it up. Now suppose also a triangle. triangle area कशी भेटते इसी एरिया का परी हाफ BC into AD
किती घातली कशी राईन करू ही घेऊ ही घेऊ ना कोणत्या सांगतो Q% कशी कशी this is height PR बेस घेतला ती जाते सपोज आता म्हाका बेस QRच घेवपाक जाय ही सपोज आता बेस QR इज बेस तर हाईट किती जातली हां this line किती सांगलाय सदांच हाईट परपेंडिकुलर डिस्टन्स स्ट्रेट आसपाक जाय फ्रॉम वेअर अपोजिट वर्टेक्स हेजी अपोजिट वर्टेक्स खंयचो आसा P थंयच्यान परपेंडिकुलर डिस्टन्स टू द बेस लाइन सो हेजे भायर ट्रायंगलाच्या भायर येतली हाईट सपोज एका नाव येस ही हाईट हय घेवपाक मेळटा पदांक फक्त यूज जावपाचो आसा सारकें लक्ष दिवन पळय एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करपाक सपोज असो हा ट्रायंगल ऑप्टिक एंगल ट्रायंगल्स तीन टायपाचे आसतात याद आसा म्हणा इतले बेजिक आता विचारचे ना रे आमकां कित्या तरेचे ट्रायंगल आसता एक्यूट एंगल एक राइट एंगल ऑप्टिक एंगल स्केलर ट्रायंगल जेका काय साइड्स काय आसा ना आयसोसेलेस ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल कळ्ळा हांवें बेजिक ते आतां आम्हाला काय सांगपाक जाय ब्रीफ सांगता एक्यूट एंगल ट्रायंगल म्हणटा कितें सगळे एंगल आहा ते एक्यूट आसतले ऑप्टिक म्हणटा कितें दॅट ट्रायंगल इज ऑप्टिक एंगल ट्रायंगल एक एंगल व्हडलो आसतलो ऑप्टिक राइट एंगल ट्रायंगल म्हणटा कितें एक एंगल 90 डिग्री आसतलो राइट एंगल ट्रायंगल म्हणटा आणि कितें आसता आणि कसले टाइप आसता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणटा कितें ऑल साइड्स आर इक्वल आणि कसलो ट्रायंगल आसता या टू साइड्स आर इक्वल तेका आयसोसेलेस ट्रायंगल म्हणटा हेची आनी प्रॉपर्टी आसा कितें ती opposite angles yeah these angles are also equal angles opposite to equal sides are equal हा ही प्रॉपर्टी असते तो पहिले एक एंगल होता नी होय पण हे दोन इक्वल असतात का हां तो इक्वल असतात इन केस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल्स all angles are equal so these are few types of triangle इथे बेसिक मध्ये योजना ना मेवी क्वेश्चन आणि नाव मी घेऊ शकतो तुला खबर असतं कसला ट्रायंगल म्हणजे प्रॉपर्टी पुढे या आता so how far main point was this या ट्रायंगलान सपोज ही बेस घेतली तर हाईट कशी ट्रायंगलच्या बाहेर येतली सदाच हाईट इज परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम द ऑपोजिट वर्टेक्स ऑफ द बेस टू द बेस हां तेका सारको परपेंडिकुलर डिस्टन्स म्हटल्यारच which is triangle of the yeah you can join it so you can make it का एरिया बघिता ऑनलाइन एरिया ट्रायंगल PQR is half into base is QR into height is PS. आता कॉपी करा नेक्स्ट शिकूया about Pythagoras theorem. पहिले आत्मा पाहू Pythagoras theorem असलो ना Pythagoras theorem किती सांगता की applies to only right angle triangle. So right angle triangle असा नाव दिला P Q R right angle म्हणजे एक angle 90 डिग्री असतो so Pythagoras theorem किती सांगता side square into side square okay आता किती म्हणतात काय सर थोडी नाव असा फॉर एक्झाम्पल एका म्हणतात मी बेस आणि एका सपोज बेस म्हटले ही जातली किती हाईट राइट एंगल ट्रायंगलची हाईट म्हणजे एक साइडच असते आणि ह्या साइड किती असं नाव नॉट स्लॅंट राइट एका नाव हा सेकंड दॅट इज हायपोटेनस सो यांच्यामध्ये एक रिलेशन आहे किती रिलेशन not into plus relation is base square plus height square is equal to hypotenuse
स्क्वेअर हां हे रिलेशन फॉर्म्युला आता मला पुढे प्रूव्ह करपाक जाय फॉर्म्युला कसो येलो हां प्रूफ मागीर पळोवया पयलीं जस्ट शिकोया तो फॉर्म्युला न्ही हय नेक्स्ट कॉन्सेप्ट एक्सप्लेन करता अबाउट कॉन्ग्रुएंट फिगर आणि सिमिलर ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट म्हणजे काय प्लॅन पहिले आसतले काय सपोज कॉन्ग्रुएंट फिगर्स म्हटल्यार कितें ते पळोवया आणि सिमिलर ह्या अर्थान न्यू आसा ते सिमिलर आणि डिफरन्स कितें तो पळोवया कॉन्ग्रुएंट म्हटल्यार कितें आसतलें सांग परत नाही कॉपी कर पहिले आय ते सांगता ते टाइम दिसता बरोबर अंडरस्टँड जातली सो कॉन्ग्रुएंट म्हटल्यार कितें एक्झॅक्ट सेम फिगर आसतले सपोज आता एक ट्रायंगल हांवें ड्रॉ केला असो सायडीचो ट्रायंगल आसतलो एक्झॅक्ट ही सायड एका इक्वल आसतली मे बी ही सायड एका इक्वल आसतली ही सायड एका इक्वल आसतली एक्झॅक्ट कार्बन कॉपी कसो जुडवा घालतली तेका म्हणटाली कॉन्ग्रुएंट फिगर्स इट इज अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल तरी सर्कल आसूंक शकता अशें सर्कल दुसरे आसता सेम रेडियस हां हिंका म्हणटा कॉन्ग्रुएंट फिगर्स म्हणजे फॅसिलिटी कितें सेम शेप and same size. But in case of similar triangle, shape same astalo, but different size. For example, one triangle draw kela, आणि एक ट्रायंगल ड्रॉ केला पळोवपाक सिमिलर दिसता पहिले बोथ आर रायट एंगल ट्रायंगल्स बट शेप सायज सारकी ना कमी आहा बारीक आसा तांकां म्हणटा आमी सिमिलर फिगर्स सो आमकां मेनली शिकपाक जाय अबाउट कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स एंड सिमिलर ट्रायंगल्स सो आमी हे पयलीं शिकलेले कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स हां पयलीं आमकां प्रूव्ह करपाक आसतालें प्रूव्ह दिस ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू दॅट ट्रायंगल सो थोड्यो आमकां टेस्ट आसल्यो कोणाक याद आसा कशें प्रूव्ह करप या सपोज दोन ट्रायंगल्स आसा कशे A B C P Q R सो सपोज दोन ट्रायंगल आता कॉन्ग्रुएंट आसा तर कितें जातलें सांग सदांच एक सायड एका इक्वल आसतली ही एका इक्वल आसतली सपोज एका इक्वल आसा तसोच हो एंगल एका इक्वल जातलो हो एंगल एका इक्वल जातलो हो एंगल एका इक्वल जातलो एंगल A is equal to angle P angle B equal to angle Q and angle C will be equal to angle R if suppose these are question these two triangles are congruent so we can draw conclusion किती किती जातले सांग एक पहिली साइड इक्वल असतली दुसरा ट्रायंगल आहे BC equal to QR and AC equal to PR हे एक असतले आणि किती असतले कंडिशन angle A is equal to angle P असतलो angle B is equal to angle Q असतलो angle C is equal to angle R असतलो हां आता सपोज दोन ट्रायंगल आम्हाला प्रूव्ह कर सांगणार खंयचे खंयचे टेस्ट असतात आमकां लास्ट इयर याद आसा कोणा SSS सो आमकां हे सगळे प्रूव्ह करपाची गरज ना दोन ट्रायंगल प्रूव्ह करपाक सो ह्यो टेस्ट आसतल्यो खंयचे खंयचे साइड 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 तीन साइडी समज इक्वल प्रूव्ह केलो जाल्यार दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट जातले एंगल तेंचे इक्वल आसतले आणि एंगल साइड अशी टेस्ट आसना कितें आसतली ए अशी एक आसतली एंगल साइड एंगल दोन एंगल आनी तेच्या मदली साइड दोन एंगलच्या मदली साइड मदली पडा जाल्यार दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट जाता आनी कसली आसतली एस एक आसतली दोन साइडीन तेच्या मदलो एंगल सपोज इक्वल आहा जाल्यार दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट जाता साइड साइड एंगल आसतली एक आसतली एंगल आनी एक साइड नेक्स्ट सो हे तीन प्रूव्ह केले जाल्यार पांच टेस्ट आसतल्यो आमकां टू प्रूव्ह एनी टू ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आमी कशें बरयताले सपोज एक टेस्ट खंयची लागली आमी कशें बरयताले ट्रायंगल ABC and symbol equal to the way yeah she sign these signs mean they are congruent to triangle PQR so बरयताले हे इंटिग्रल क्वेश्चन आता आमचे पहिले आसले तांकां टेंटाक कितें आहा सपोज दोन ट्रायंगल्स सिमिलर आसा सपोज नाव दिवया एखादा A B C P Q R
पयलीं कितें आसताले सायडी इक्वल आसताले आता अशें आसचें ना आता सायड चेंज जाला न्हू आता तेंचो रेशियोज ऑफ द साइड्स विल बी इक्वल मीन्स AB upon PQ this upon this will be equal to BC upon QR will be equal to AC upon PR. The ratio of their sides will be equal. The meaning is this. And so ratio this upon this is equal to this upon this equal to this side upon that side. The counter ratio is equal. Yeah, same असतले. If the two triangles suppose similar असा, तर त्यांचे angles equal असतले. Angle A is equal to angle P, angle P is equal to angle Q, angle C is equal to angle R. आम्ही कसे डिनोट करतले if two triangles are similar असे triangle A B C आता equal to sign होती ना just ही sign येते. This sign means they are similar. So triangle P Q R. कोणाला डाउट असेल इथे कॉपी करा नेक्स्ट पार्ट आहे just difference तो तुमका अंडरस्टँड बरं पडतले यू कॅन कॉपी दिस हेच घाला आणि दोन कॉपी करा आणि आता हे प्रूव्ह करपाक न्हू जशें आमकां टेस्टी आसताल्यो पळय त्यो 5 टेस्टी आसले पळय तश्यो हांगा 3 टेस्टी आसा हां त्यो हांवें फुडें एक्सप्लेन करतलो कशें कॉपी करा आणि होया सिमिलॅरिटी टेस्ट जशी कॉमन प्रूव्ह करपाक टेस्ट आसले 5 सिमिलर प्रूव्ह करपाक 3 टेस्ट आसा हां ती शिकले ह्यो आतां यूज जातले आतां फुडें प्रॉब्लम फर्स्ट इज एस टेस्ट पयली कॉमन प्रूव्ह करताना कितें करताले आमी सायडी इक्वल प्रूव्ह करताले आता इक्वल प्रूव्ह करपाची गरज ना इफ सपोज आता फिगर ड्रॉ करता एक अशें दोन ट्रायंगल आसा if suppose I proved the ratio of all the sides are equal then these two triangles are similar ratio equal म्हणजे किती आसले if AP upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR यामध्ये रेशो आमका इक्वल मिळेल तिन्ही साइड then triangle ABC is similar to triangle PQR असे कॉपी करणे एक्सप्रेशन हां सगळ्यांचे एक 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 होत असतं 1:2 हो 1:2 चा 1:4 सेम असतो सगळ्या साइडचा रेशो सो नेक्स्ट टेस्ट इज SAS टेस्ट किती आतले साइड इक्वल साइड नो साइड एंगल साइड बाय साइड इक्वल असे ना साइडचे रेशियो आता इक्वल असतो हां सो किती आतले बघ असे दोन सपोज ट्रायंगल हा सपोज दोन साइडी अशो AB upon PQ आणि BC upon QR हे रेशियो सपोज इक्वल असा आणि त्यांच्या मधलो जो एंगल असा पय हो एंगल आणि हो एंगल सपोज इक्वल असा एंगल B is equal to angle C then also these two triangles are similar triangle ABC is similar to triangle PQR clear तर ऑपोजिट एंगल हा इंक्लुडेड एंगल म्हणतात का तो इक्वल असतो नॉट दिस त्यांनाच ते दोन ट्रायंगल सिमिलर जातात आता एंगल बी आपण क्यू आहे ना B upon Q मध्ये एंगल डायरेक्टली इक्वल रेशियो ऑफ द साइड्स असतात हातात एंगल डायरेक्टली इक्वल करा रेशियो नो Q सॉरी Q तीन असतात दोन झाले लास्ट टेस्ट तिचे नाव इज ट्रिपल A टेस्ट और एंगल टेस्ट एका अनेक नाव असतात A टेस्ट म्हणतात का दिस इक्वल इन द सेम इफ सपोज दोन एंगल इक्वल असा तर तिसरा ऑर्गन जातलोच न्हू इक्वल तर दोनच एंगल इक्वल प्रूव्ह केल्यार पुरो ऑटोमॅटिकली ट्रायंगल सिमिलर जातले इफ
angle A is equal to angle P, angle B is equal to angle Q, and angle C is equal to angle R. तीन angle suppose equal असा, then also triangles are similar. कंटिन्यू करूया. सो आता हांव थियरम स्टार्ट करता. टोटल 3 थियरम आसा. तिनांचो एक क्वेश्चन शुअर कट आसता. आता सारखे लक्ष दिया थियरम म्हणजे ते डायरेक्ट पार्ट मध्ये असपाचे. 3 मार्क्सांनी येता थियरम एक. सो फर्स्ट थियरम घेता दॅट इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थियरम. बेसिक proportionality theorem. थियरम किती एक्सप्लेन करता आम्ही प्रूफ खातीर घेऊया. सपोज आता असो एक ट्रायंगल आसा A B C आणि एक लाइन ड्रॉ केली TE सपोज which is parallel to BC. ट्रायंगल ABC असलो आणि एक लाइन ड्रॉ केली DE. D is lying on AB and E is lying on AC and D is parallel to BC. त्याला किती आला सांग अकॉर्डिंग टू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थियरम द रेशियो असा पळय AD upon BB is equal to AE upon EC. This upon this is equal to this upon this. रेशियो इक्वल जाता. हॉस्पिटल बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थियरम पुढे आमका रायडर बीन सॉल्व करता असताना इथून जातो. आता त्याचे प्रूफ आहे. प्रूफ एकदा डायरेक्ट विचारता. सो फर्स्ट क्वेश्चन एक दिला फिगर ऑन ड्रॉ करता थोड़ा बरेचा कॉपी करा. फिगर ड्रॉ क्वेश्चन घे गिवन दिले की आसा triangle ABC DE parallel to BC असा आणि EM perpendicular to AB and DN perpendicular to AC. Prove that the meaning is ड्रॉ करा है. The meaning is yes perpendicular ना उल्टा तीन उल्टा perpendicular मिला है. The meaning is perpendicular is 90 degree at this point. So कॉपी करा फिगर ड्रॉ करा साइड एक गिवन बनाया आणि प्रूव दैट दिस क्वेश्चन. स्टार्ट करूया. किती गिवन हा बोया और ट्रायंगल दिला ABC किती सांगा D is parallel to BC म्हटला आणि किती सांगा EM is perpendicular to AB. EM is perpendicular to AB. So this is 90 degree. And किती सांगा DN is perpendicular to AC. So this is also 90 degree. So prove that किती AD upon DB is equal to AE upon DC. हे प्रूव कर म्हटलं. So लाईन एकदा स्टॅच पे आम्ही क्लियर करता आहे. जस्ट आता एकदम विचारता बघितलं करा चेंज झाली असते ABCD चेंज झाले पण असे जितले गिवन असे असतात प्रूव्ह कसे असतात तर लाईन स्टॅच पे आम्ही क्लियर करता आहे. सो फर्स्ट I will write area this ADE
एरिया ट्रायंगल ADE एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला किती आता शिकला मी फर्स्ट स्टार्टिंग हाफ बेस इनटू हाइट म्हणजे आपण सबस्टिट्यूट करूया व्हाट इज बेस व्हाट इज हाइट सो एरिया ट्रायंगल ADE आता आम्ही बेस ही घेतलो हा बिकॉज आम्ही परपेंडिकुलर हाइट दिल्या सो बेस किती घातली AD हाफ इनटू AD इनटू हाइट किती घातली ही बेस दिली जाल्यार EM हाइट जातली हा स्टेप पास आला नेक्स्ट एरिया ट्रायंगल आता हा ट्रायंगल आहे ना DEB सेम फॉर्म्युला हाफ बेस इनटू हाइट परत परत बरोबर करत ना सो हाफ आता बेस किती घातली ही घेतला बेस हा आपण मस्त प्रूव्ह जाणार त्याच आहे DB आहे सो DB बेस घेतला DB बेस घेतला हाइट किती घातली so the height to किती असता इन perpendicular distance आता ट्रायंगल तो असं आहे आणि ही आहे बेस घेतला त्याला ह्या का हाइट किती आहे सांग फ्रॉम ऑपोजिट एंड पॉइंटांच्या वर्ड perpendicular distance to this base this is not 90 degree 90 degree होय आपला असं yeah so EM हाइट जाते लक्षात ठेव विथ आम्ही एक प्रॉब्लेम केले कशाचे ट्रायंगल असं ऑप्टिक्स एंगल ट्रायंगल आपल्याला बेस हाइटची बाहेर येते सो ही बेस घेतलेल्या हाइट ती जाते EM सो बरे काम EM आता आम्ही दोन्ही एरियांचा रेशो घेतलो एरिया ट्रायंगल ADE अपॉन एरिया ट्रायंगल DEB किती असले हे सगळे आपण बरोबर आहे और ते कॅन्सल असले पुढे हाफ इनटू बेस इनटू हाइट AD इनटू EM अपॉन हाफ इनटू DB इनटू EM हां सेम नंबर आता कट जातले फॉर एक्झाम्पल आपण हाफ कॅन्सल जातलो EM आणि EM कॅन्सल जातले त्यांच्याशी उरतले किती AD अपॉन DB उरतले याचं बरे काम एरिया ट्रायंगल ADE अपॉन एरिया ट्रायंगल DEB is equal to here मैं माका AD upon DB. I will mark this as equation 1. तसे आता यांचा रेशो घेऊन आपण एम एल बघा तसेच आता ही हाइट घेऊन करपास फर्स्ट ट्रायंगल आणि हा ट्रायंगल DEC आणि DEC आणि AED कसे बरेता रेशो एरिया ट्रायंगल ADE अपॉन एरिया ट्रायंगल और ट्रायंगल घेतला था DEC ये असले सेम तसंच हाफ इनटू आता बेस हम ही घेऊन आता बेस हम ही घेतला हा AE बेस घेतला हाफ बेस इनटू हाइट किती असली AE बेस घेतल्या DM हाइट असली करेक्ट अपॉन DEC चा आता काढूया सेम फॉर्म्युला लावून हाफ बेस किती घेतला आता EC बेस घेतला EC बेस घेतला हाइट किती असली काय सगळ्यां ही बेस घेऊन आता हाइट किती असली TM perpendicular distance सांगला ना फ्रॉम ऑपोजिट पॉइंट टू द बेस 90 डिग्री दिला ऑलरेडी क्वेश्चन सो दिस इज द हाइट TM ओके तो त्यात बरे काम TM और पुढे सांगता पळय आता सो आता हा सेम आप कट जातलो DN हा ते कट जातले ते शुल्ले किती आता AE अपॉन EC सो एरिया ट्रायंगल ADE upon area triangle DEC is equal to AE upon EC. This is equation 2. कोणाकडे doubts still here? पहिले सारखे किती केला ते आणि दोन
दोन स्टेप झाले कंप्लीट इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जे आमकां मेळ्ळा पळय कितें आहा एरिया एडी अपॉन एरिया डीईबी एरिया एडी आमकां कॉमन आहा जाल्यार सो ते इक्वल जातले तर डीईबी पळय आनी डीईसी पळय डीईबी आणि डीईसी हे दोन ट्रायंगल आहा पळय on the same base and between the same parallel lines E आणि DE आणि BC parallel line दिला ना पूर्व आम्ही एक थिअरम शिकलेला आहे किती असता थिअरम इथे रिवाइज करता सपोज असे दोन ट्रायंगल त्याच्यासोबत दोन पॅरलल लाईन असतात आणि असे दोन ट्रायंगल ड्रॉ केले ते ऑन द सेम बेस त्याच बेसिसवर मी हा एक ट्रायंगल ड्रॉ केलो म्हणजे नाव सपोज ए बी सी आणि डी AD is parallel to BC and these two triangle ABC आणि DBC हे दोन ट्रायंगल हा they are on the same base BC and between the same parallel line then their areas are equal area ABC is equal to area DBC all nine तर theorem आम्ही पहिले शिकले तो आता आमकां माहित जातलो पण डाउट येजे ठीक आहे रिझन किती आहे triangles on the same base and between the same parallel lines have equal areas. So ते आम्हाला कसं अप्लाय करूया आता पहिले हे दोन ट्रायंगल पे DEB आणि DEC ही D आणि BC किती दिल्या पॅरलल लाईन दिल्या आणि हे दोन्ही ट्रायंगल हा दे आर ऑन द सेम बेस DE and between the same parallel line therefore their areas will be equal. So त्याचा वापर येता ना area triangle TEB is equal to area triangle DEC हे रिझन जातले triangle on the same base DE and between same parallel lines DE and BC. This is equation 3. Okay. Now from 1, 2 and 3 from 1, 2 and 3 हां किती असले लेफ्ट हँड साइडीन AD हांगा AD आसा सायलेंट करता हांगा AD आसा हांगा AD आसा हांगा DEB आसलो हांगा DEC आसलो तो आम्ही इक्वल प्रूव केलो सो लेफ्ट हँड साइड सेम जाली तर राइट हँड साइड सेम आसतली फ्रॉम 1 2 and 3 AD upon DB is equal to AE upon DC ऐसा हम प्रूव कर सकते हैं क्या प्रूफ तो कॉपी करा ये साफ मतलब विचार